नमस्कार, द मिशन न्यूज 24 मध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे महाराष्ट्रातील अकोला शहरांमधून। पोलीस कर्मचारी असल्यावर सुद्धा अवैध धंदे चालवतो अविनाश नवलसिंग मावळे या पोलीस कर्मचाऱ्यासंबंधित विरोधात शैलेश नंदू गायकवाड यांची आपण बातमी प्रसारित केली होती। त्या संदर्भात आज दिनांक 3/7/2024 रोजी जिल्हाधिकारी अकोला येथे आपण आलेलो आहे। शैलेश नंदू गायकवाड यांचे काय म्हणणे आहे ते आज आपण ऐकून घेऊ। आज जिल्हाधिकारी येथे आज आपण कशासाठी आलेले आहेत आणि अकोला जिल्हाधिकारी यांची कशासाठी आज आपण भेट घेतलेली आहे? मी शैलेश नंदू गायकवाड मी मागे तक्रार दिली ती तर SP साहेबांना कलेक्टर साहेबांनी SP साहेबांना तर तक्रार कोणी घेतली नाही, याच्यावर काही कोणी कार्यवाही केली नाही। तक्रार कोणाची दिली? अविनाश नवलसिंग मावळे मी तक्रार दिली ती कार्यवाही झाली नाही SP साहेबाकडे। त्याच्यानंतर मी आज कलेक्टर साहेबांना भेटायला आलतो। अविनाश नवलसिंग मावळे या पोलीस कर्मचाऱ्यासंबंधित आपल्याकडे काही पुरावे आहेत का आणि ते पुरावे आपण खदान पोलीस स्टेशनचे जे ठाणेदार आहेत त्यांना दिले का? हो, मी म्हणलं होतं की पुरावेचे कागदपत्रात मी दिलेले होते। त्याच्यानंतर CCTV कॅमेरे चेक करायला या म्हणून त्यांना ते स्वतः ठाणेदार म्हणले की मी येतो तर आले नाहीत। 2 वेळा म्हणलं मी येतो की ते तर आले नाही, पण त्या संदर्भात कोणीही आलं नाही। याने स्वतः पुरावे नष्ट केले तिथचे कॅमेऱ्याचे। आता त्याच्यात पुरावे आहेत की नाही आहेत आता मला नाही माहीत। नंतर मी तक्रार तर दिली ती, पण कोणीच माझी तक्रार घेतली नाही। तक्रार तर घेतली पण SP साहेब यांनी कडक आदेश काढले होते की कार्यवाही बसवा। कार्यवाही बसली नाही। कार्यवाही बसली की ठाणेदारांजवळ गेलो 2 वेळा, तर ठाणेदार मला अरे तुरे असे म्हणजे शब्द वापरले त्यांनी की मग आज मी कलेक्टर साहेबांना भेटायला आलो। कलेक्टर साहेबांना भेटायला आलो तर त्यांना भेटलो मी। ते अविनाश नवलसिंग मावळे हा पोलीस कर्मचारी माझ्या गल्ल्यात हात टाकले होते, माझा मोबाईल हिसकला होता, माझ्या खिशात हे केलं तर पैसे काढले होते, मला त्याच्यानंतर शिव्या दिल्या त्या आई बहिणीवर ते तर मी। त्याच्यानंतर मग आत्ता मला धमक्या येऊ राहिल्या। मला धमक्या अशा यायला की तू केस मागं घेणारे माझ्या परिसरातले काही जण। त्याच्यानंतर नितीन मगरचं नाव मी त्याच्या तोंडातून ऐकलं। नितीन मगर कोण आहेत हे? नितीन मगर हे खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी हवालदार। तर यांनी सांगले की आमच्या परिसरातली की तुम्ही केस मागे घ्या, मला अशा धमक्या यायल्या। तर मी या साहेबांकडे आलो, कलेक्टर साहेबांकडे, तर मला धमक्या यायला की जे मागं घे, असं घे केस। त्याच्यानंतर मी मानसिक त्रास होऊ लागलो, तर मी या साहेबांना भेटायला आलो। तर साहेबांना मी आता भेटलो। त्याच्यानंतर म्हणलं जर कार्यवाही नाही झाली तर मी स्वतः जीव देईन, तुमच्या जर धमक्या येत असतील तर। विषय खलास। जीव दिन म्हणजे नेमकं काय? आत्महत्या करीन माझी मी। कलेक्टर जिल्हाधिकारी जे आहेत अकोल्याचे यांना कशा संदर्भात भेटले आणि त्यांनी काय म्हटलं, तुम्हाला काय उत्तर दिली? आत्मदहनचं पत्र घेऊन आलो त्यांच्याकडे। तर ते म्हणत की कार्यवाही झाली नाही का? मी म्हणलं नाही सर। SP साहेबांना भेटले का? मी म्हणलं सर मला भेटू नाही दिलं। तर ठीक आहे म्हणे, मी बोलतो म्हणे या विषयावर। तर त्याच्यानंतर आता कार्यवाही झाली नाही कुठल्या बी याच्यावर, माझ्या घरच्याला बी धोका आहे आणि पुरं खदान पोलीस स्टेशन। त्याच्यानंतर नितीन मगर, अविनाश नवलसिंग मावळे याच्या प्रेशरने हे सगळे तिथे फिरू राहिले। यांनी पैसे खाऊ घातले, विषय खलास। अविनाश नवीन मावळे यांची कार्यवाही करा, कोणीही कार्यवाही केली नाही। म्हणून मी आज आत्महत्येचं पत्र घेऊन आलतो साहेबांकडे। धन म्हणजे आत्महत्या। जिल्हाधिकारी यांचं काय म्हणणं आहे? म्हणणे आहे की आता मी बोलतो म्हणे SP साहेबांना, तर त्याच्यानंतर पाहू आता काय होते। मग नाही झालं तर मग मी जीव देतो, माझा विषय खलास। मग बाकीचे बाद बसतील। खदान पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर अविनाश नवलसिंग मावळे हवालदार, त्याच्यानंतर नितीन मगर हवालदार खदान पोलीस स्टेशनचे। तुम्हाला आणखी काही दडपण आहे का इथं तक्रार देण्यासाठी आले होते त्यावेळेस? दडपण अशी होती की मला जे धमक्या आल्या की तुम्ही केस मागं घ्या। काही दादा लोक आले, काही असे तसे लोक आले की तू केस मागं घे, पण मी काहून घेऊ? म्या बाऱ्यात जे म्या संग झालं ते याच्या संग जर झालं असतं तर मग यांनी तर मला आता जेलमध्ये टाकलं असतं ना। तो जर आलता तिथं, मी जर त्या मोबाईल हिसकला, गल्ल्यात हात टाकले, सगळं केलं, त्याच्यानंतर मी जर त्याला तिथं मारलं असतं तर हे म्हणत तुझ्याजवळ पुरावे काय? तर यांनी मारलं असतं तर आता मला यांनी जेलात टाकलं असतं ना। तर मग माझी जी कार्यवाही कोणी केलीच नाही ना आता म्हणून मी साहेबाकडे आलो।
पत्र घेऊन शैलेश नंदू गायकवाड यांच्या प्रकरणामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे कडक आदेश दिले. त्यांच्या पाठोपाठ पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा कारवाई करण्याचे कडक आदेश दिले. असेच आदेश अकोल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी देतील का व या सर्वांच्या आदेशाचे पालन करण्याची हिंमत खदान पोलीस स्टेशनचे निरीक्षक दाखवतील का, अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांसोबत आम्ही आपल्याला लवकरच भेटू. मी गणेश कुरई, अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथून द मिशन न्यूज 24 हिंदी मराठी. सत्याचा शोध, बातमी तुमची, पुढाकार आमचा. या बातमीमध्ये फक्त इतकंच. देश आणि जागतिक पातळीवरील बातम्यांसाठी पाहत रहा द मिशन न्यूज 24 मराठी. सत्याचा शोध, बातमी तुमची, पुढाकार आमचा. मुख्य संपादक गणेश गजाननराव कुरई. मोबाईल नंबर 8446042396. सत्याचा शोध, बातमी तुमची, पुढाकार आमचा.